लोक म्हणतात हे नाही होणार. हे खूप मोठं स्वप्न आहे. आपण आपली औकात ओळखायला हवी. पण इतिहास सांगतो, ज्यांनी जग बदललं त्यांनी सगळ्यांचंच ऐकलं नाही. त्यांनी आपल्या आतल्या आवाजाचं ऐकलं. समजा तुम्ही एखादं नवीन काम सुरू करायचं ठरवलं. घरचे म्हणतात नोकरी सोडू नकोस, मित्र म्हणतात रिस्क घेऊ नकोस, समाज म्हणतो आधी सेटल हो, आणि तुमचं मन मात्र म्हणतं हे करून बघ. कदाचित अपयश येईल, पण प्रयत्न न केल्याचं दुःख जास्त मोठं असेल. खरं सांगू, भीती सगळ्यांनाच वाटते. फक्त फरक इतकाच असतो, काही लोक भीतीमुळे थांबतात आणि काही लोक भीती असूनही पुढे जातात. एक माणूस होता, त्याच्याकडे पैसे कमी होते, साधनं नव्हती, अनुभवही फारसा नव्हता. 3 वेळा त्याचा प्रोजेक्ट फेल झाला. सगळे म्हणाले आता बस, संपलं. पण त्याने एकच गोष्ट केली, तो थांबला नाही. चौथ्यांदा प्रयत्न केला आणि तिथेच गेम बदलला. सकाळी उठण्याचं कारण हवं असतं. फक्त समस्या सोडवणं म्हणजे आयुष्य नाही. आयुष्यात काहीतरी एक्साइटिंग, इन्स्पायरिंग, वेळ लावणारं असायलाच हवं. जर तुम्ही तरुण असाल, जबाबदाऱ्या कमी असतील, तर हीच वेळ आहे रिस्क घ्यायची. कारण नंतर वेळ नाही, जबाबदाऱ्या आहेत. हे शब्द कायमचे सोबत राहतात. आणि लक्षात ठेवा, जर एखादी गोष्ट तुम्हाला खूप महत्त्वाची वाटत असेल, तर ती फेल होणार हे माहिती असूनही ती करून बघायला हवी. कारण प्रयत्न करून अपयशी होणं वेदनादायक असतं, पण प्रयत्नच न करणं हे आयुष्यभर टोचत राहतं. म्हणून आज ठरवा, लोक काय म्हणतात यापेक्षा तुमचं मन काय म्हणतं ते ऐकायचं. कारण जग बदलणारे लोक परफेक्ट नसतात, ते फक्त हार न मानणारे असतात.